Hello students, it's me Karthik sir. In this session we are going to learning class 11 chapter number 1st units and measurement. Generally in this session we are going to what is meaning of measurement. First one, what is meaning of measurement? Generally measurement means to measure physical quantity. To measure physical quantity with the help of standard unit is known as measurement. We can say that to measure the physical quantity with the help of standard unit is called as measurement. What is meaning of measurement? So measurement is to measure the physical quantity with the help of particular standard unit and is known as measurement. आता बघा जनरली मेजरमेंट म्हणजे काय, तर मेजरमेंट म्हणजे काय की एखाद्या फिजिकल क्वांटिटीला विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट आपण करतोय कॅल्क्युलेट, याला म्हणायचं आहे मेजरमेंट. फर्स्ट वन, व्हॉट इज मिनिंग ऑफ फिजिकल क्वांटिटी? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. व्हॉट इज मिनिंग ऑफ फिजिकल क्वांटिटी? आता जनरली की फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी, अशी गोष्ट जी की मेजरेबल आहे. द क्वांटिटी विच इज मेजरेबल इज नोन ॲज फिजिकल क्वांटिटी. वी कॅन से दॅट द क्वांटिटी विच इज measurable is called as physical quantity. Is called as physical quantity. Just like that, example we can say that mass. ठीक आहे. तर बघा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेजरमेंट म्हणजे काय, तर मेजरमेंट म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीला कॅल्क्युलेट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट, याला आपण म्हणतोय मेजरमेंट. नाव आय एम टॉकिंग अबाउट फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच इज मेजरेबल, अशी क्वांटिटी जी की आहे मेजरेबल, अशा क्वांटिटीला आपण म्हणतोय फिजिकल क्वांटिटी. लेट अस कन्सिडर मास. वी कॅन से दॅट द मास ऑफ एनी ऑब्जेक्ट इट विल बी 52 किलोग्रॅम. इट विल बी 52 किलोग्राम. आता असं समजा की एखादी आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी आहे, ती फिजिकल क्वांटिटी आपण करू शकतोय कॅल्क्युलेट, अशा क्वांटिटीला आपण म्हणतोय फिजिकल क्वांटिटी. मग की एक्झाम्पल मास. आता एखाद्या ऑब्जेक्टचं मास आहे 52 किलोग्राम. 52 किलोग्राम दॅट कंटेन दिस इज युअर मॅग्निट्यूड. दिस इज युअर मॅग्निट्यूड अँड वी कॅन से दॅट दिस इज युअर स्टँडर्ड युनिट. दिस इज युअर स्टँडर्ड युनिट. आता बघा की ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एखाद्या ऑब्जेक्टचं मास आहे 52 किलोग्राम, म्हणजेच याच्यामध्ये 52 आहे मॅग्निट्यूड आणि के जी काय तर एक स्टँडर्ड युनिट. म्हणजेच काय केलंय आपण, एखाद्या ऑब्जेक्टचं मास कॅल्क्युलेट केलंय विथ द हेल्प ऑफ दिस स्टँडर्ड युनिट. किलोग्राम हे स्टँडर्ड युनिट वापरून आपण कॅल्क्युलेट केलंय मास, आणि त्याच्याबरोबरच काय तर मॅग्निट्यूड. अशा गोष्टीला म्हणतो आपण मेजरमेंट. म्हणजे काय की याच्यामध्ये जे मास आहे हे मास कुठली क्वांटिटी, आपली फिजिकल क्वांटिटी, आणि अशा फिजिकल क्वांटिटीला आपण करतोय कॅल्क्युलेट, यालाच आपण म्हणणार आहे मेजरमेंट. यालाच आपण म्हणतोय मेजरमेंट. नाऊ हाऊ द फिजिकल क्वांटिटी मेड अप. एव्हरी फिजिकल क्वांटिटी मेड, we can say that physical quantity is equal to, that is your magnitude. We can say that magnitude and plus that content, this is your unit. Magnitude as well as this is your unit. So this is known as your physical quantity. आता म्हणजेच काय रे की प्रत्येक फिजिकल क्वांटिटी ही तर बनलेली असेल मॅग्निट्यूडपासनं आणि असेल त्याला एक स्टँडर्ड युनिट, यालाच आपण म्हणतोय मेजरमेंट. ऑलराईट. सर्वात महत्त्वाची गोष्ट मेजरमेंट म्हणजे काय, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन कोणाचं करायचं आहे तर फिजिकल क्वांटिटीचं. म्हणजे काय
अशी क्वांटिटी जी काय आपण मेजर करू शकतो अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. आणि ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ती बनलेली असते दोन गोष्टीपासून. एक तर आहे मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय, फक्त याच्यामध्ये असते न्यूमेरिकल व्हॅल्यू दॅट कंटेन नंबर ओनली. आणि नेक्स्ट गोष्ट आहे तर ती स्टँडर्ड युनिट, म्हणजे त्याच्यासाठी मेजरमेंट करण्यासाठी एक प्रत्येक क्वांटिटीला असतं स्टँडर्ड युनिट, त्यालाच आपण म्हणतोय फिजिकल क्वांटिटी. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. The next topic that is regarding to type of physical quantity. We are going for that types of physical quantity. Types of physical quantity. Now your physical quantity is generally categorized into two types. आपली ही जी physical quantity आहे जनरली दोन quantities मध्ये डिवाइड झाली. First one we can say that fundamental quantity. First one that is your fundamental quantity. आता स्टुडंट्स फर्स्ट जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आहे आपली फंडामेंटल क्वांटिटी. आणि सेकंड वन जी क्वांटिटी आहे दॅट इज युअर डिराइव्ड क्वांटिटी. आता बघा व्हॉट इज मिनिंग ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. तर जनरली अशी क्वांटिटी जी क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी इतर दुसऱ्या क्वांटिटीवरती अजिबात डिपेंड असत नाही अशा क्वांटिटीला म्हणायचं आहे फंडामेंटल क्वांटिटी. वी कॅन से दॅट द क्वांटिटी which is do not depend on any another quantity for their measurement. Such a quantity is called as fundamental quantity. बघा स्टुडंट, अशी क्वांटिटी जी क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी इतर दुसऱ्या क्वांटिटीवरती अजिबात डिपेंड असत नाही अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. एक्झाम्पल, फर्स्ट वन दॅट इज युअर मास. म्हणजेच काय, मास आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मास आपण ऑलवेज कॅल्क्युलेट करतो किलोग्राममध्ये. का? कारण की मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट घेतो कोणाची, तर केजीची. का? कारण की ही जी क्वांटिटी आहे ही आहे फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे या क्वांटिटीला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण दुसऱ्या क्वांटिटीवरती अजिबात डिपेंड असत नाही, त्या क्वांटिटीला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटी. जसं की नेक्स्ट आहे टाईम. आता बघा, जो टाईम आहे तो आपण नेहमी कॅल्क्युलेट करतो सेकंडमध्ये. कशामध्ये कॅल्क्युलेट करतो? सेकंड. का? तर ही आहे आपली फंडामेंटल क्वांटिटी. नेक्स्ट असेल टेम्परेचर. नेक्स्ट कुठली क्वांटिटी असेल? टेम्परेचर. फर्स्ट वन मास, नेक्स्ट असेल टाईम, नेक्स्ट असेल टेम्परेचर. आता टेम्परेचर आपण कॅल्क्युलेट करतो तर केल्विनमध्ये. तर का? ही पण आहे कुठली क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजेच का की ह्या सर्व क्वांटिटी मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्या क्वांटिटीवरती अजिबात डिपेंड असत नाही अशा क्वांटिटीला आपण म्हणतो कुठली क्वांटिटी? तर फंडामेंटल क्वांटिटी. सो दॅट इज ऑल अबाउट युअर फंडामेंटल क्वांटिटी. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट युअर फंडामेंटल क्वांटिटी. नाव आय एम टॉकिंग अबाउट डिराइव्ड क्वांटिटी. बघा, तर ह्या फिजिकल क्वांटिटीचा सेकंडवाला जो पार्ट आहे तो आहे आपला डिराइव्ड क्वांटिटी. आता बघा स्टुडंट्स की डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी मेजरमेंटसाठी इतर दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असते अशा क्वांटिटीला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटी. वी कॅन से दॅट द क्वांटिटी which is depend on another physical quantity, for their measurement, such a quantity is called as derived quantity.
तर स्टुडंट्स की डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, की अशी क्वांटिटी की ज्या क्वांटिटीच्या मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीची हेल्प घ्यावी लागेल, अशा क्वांटिटीला आपण म्हणणार आहोत डिराइव्ड क्वांटिटी. जसं की बघा, एक्झाम्पल आहे व्हेलॉसिटी. एक्झाम्पल आहे व्हेलॉसिटी. तर काय की व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक स्टँडर्ड युनिट आपल्याकडे अजिबात नाही आहे. म्हणजेच काय, ही क्वांटिटी कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी एका दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे आणि ती क्वांटिटी कुठली आहे तर फंडामेंटल क्वांटिटी. मग अशा क्वांटिटीला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटी. जसं की आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी? दॅट इज युअर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय की जर मला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर मला एका क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागतंय. फर्स्ट आहे डिस्प्लेसमेंट आणि दुसरं आहे टाईम. म्हणजेच काय, एक तर लेंथ आणि दुसरं आहे टाईम. या दोघंही आहे आपल्या फंडामेंटल क्वांटिटी. मग जर मला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर व्हेलॉसिटीच्या कॅल्क्युलेशनसाठी मला डिपेंड राहावं लागतंय फिजिकल क्वांटिटीवरती, म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीवरती. अशा क्वांटिटीला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटी. मग जसं की आपण याला कसं कॅल्क्युलेट करणार, डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट आपण कॅल्क्युलेट करतो मीटरमध्ये. सेम टाईम आपण कॅल्क्युलेट करतो सेकंडमध्ये. म्हणजेच काय, मला दोन क्वांटिटीची हेल्प घ्यायला लागली, अशा क्वांटिटीला आपण म्हणणार आहोत डिराइव्ड क्वांटिटी. आणि हे जे युनिट्स आहे या युनिट्सला आपण म्हणणार आहोत डिराइव्ड युनिट. काय म्हणणार आहोत? डिराइव्ड युनिट. तसंच जे युनिट्स आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीसाठी वापरणार आहोत अशा युनिटला आपण म्हणणार आहोत फंडामेंटल युनिट. कुठले युनिट तर फंडामेंटल युनिट. ऑलराइट, सो दॅट इज ऑल अबाउट युअर टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड वी आर गोइंग फॉर दॅट एक्झाम्पल ऑफ फिजिकल क्वांटिटी. बघा स्टुडंट्स, आजच्या लेक्चर्सला आपण बघितलं क्लास 11चा फर्स्ट चॅप्टर, त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ह्या चॅप्टरमध्ये जनरली आपण काय बघितलं, मेजरमेंट. तर मेजरमेंट म्हणजे काय, टू मेजर फिजिकल क्वांटिटी विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट इज नोन ॲज मेजरमेंट. म्हणजे काय की फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला करायचं मेजरमेंट, त्याला आपण म्हणतोय मेजरमेंट. त्याच्याही नंतर आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी मिजरेबल आहे अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. आणि जनरली ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही फिजिकल क्वांटिटी दोन गोष्टीपासून बनलेली असते. फर्स्ट याच्यामध्ये असतं मॅग्निट्यूड आणि याच्यामध्ये असतं एक युनिट, जे की प्रत्येक फिजिकल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं म्हणजे असतंच. कारण की विदाऊट फिजिकल क्वांटिटी ही आपण युनिट्स आणि विदाऊट मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणजेच काय, फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू मॅग्निट्यूड प्लस युनिट. त्याच्याही नंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. जसं की फिजिकल क्वांटिटीचे जनरली दोन टाइप्स पडतात. पहिला आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा आहे डिराइव्ड क्वांटिटी. व्हॉट इज मिनिंग ऑफ फंडामेंटल क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी मीन्स the quantity which is do not depend on any another quantity for their measurement. अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी आपण मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड असत नाही, अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण बघितलं की डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि त्यालाच म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. मग जसं की फंडामेंटल क्वांटिटीचं आपण एक्झाम्पल बघितलं मास. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे जी की दुसऱ्या क्वांटिटीवरती कॅल्क्युलेशनसाठी डिपेंड असत नाही. त्याच्याही नंतर आपण बघितलं टाईम ही पण कुठली क्वांटिटी आहे आपली तर फंडामेंटल क्वांटिटी. ही पण क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवरती अजिबात डिपेंड असत नाही. आणि अजूनही बघितलं आपण टाईम. तर टाईम ही जी क्वांटिटी आहे ही पण मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड असत नाही. अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. आणि काय की ह्या क्वांटिटीसाठी जे युनिट्स आपण यूज करतो अशा युनिट्सला आपण म्हणतो फंडामेंटल युनिट. तसंच की जे युनिट्स डिराइव्ड क्वांटिटीसाठी आपण वापरतो त्या युनिट्सला म्हणायचं डिराइव्ड युनिट. आणि ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी
फंडामेंटल क्वांटिटीची हेल्प घेऊन कॅल्क्युलेशन्स करते, म्हणून याला आपण म्हणतो डिराइव्ह्ड क्वांटिटी. आय होप आजच्या सेशन्सला आपण जे पॉईंट बघितले ते तुम्हाला नक्की समजले असतील. हॅपी लर्निंग. थँक्यू.